इथं बसलेले सुद्धा आपले अनेकांच्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार असतात, पण एवढं मात्र या गावातून ग्वाही ते तुम्ही काही ना सर स्वतः नाही, पण सरकारकान ते एकच आहेत आपल्याला. तर हे या गावातून 100% तुम्हाला सगळ्यात प्लस लीड असेल. या गावातून जर प्रश्न सोडा, आपण पूर्ण विचार केलेला आहे. आपल्या सगळ्या तालुक्यातून आपण प्रवास पाहिलेला आहे, तर 100% आपली मशाल ही दगदगती जाणार आहे आणि मशाल सतत आपली जेवण आहे. एवढंच मला सांगायचं होतं. थोडं ताईंनी थोडंसं मनोगत व्यक्त करावं, त्यानंतर आमच्यासाठी थोडंसं आज आपण माननीय खासदार ओमदादा निंबाळकर यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभेचं आयोजन केलेलं आहे. तर या कार्यक्रमासाठी आलेले आमचे ताई साहेब, त्याचबरोबर आमच्या भागाचा बुलंद आवाज राजभाऊ चव्हाण, परत हे त्यांच्यासोबत आलेले आळजापूरचे सरपंच, माजी सरपंच, उपसरपंच व भागातील सर्व कार्यकर्ते आणि 25-30 हजाराच्या पुढे आघाडी आम्ही तालुक्यात तर मिळणार आहे. पण आमच्या गावातनं त्या प्रमाणात जेवढं जास्तीत जास्त होईल तेवढं आम्ही मतदान देण्याची काय करायचं, सगळ्यांनी मतदान करायचंय मशालीला. तुमच्या ह्याच्यावर शब्द देऊ का ताईला? सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्ही मशालीला मतदान करणार, कारण मतदान मला एकच मताचा अधिकार आहे. त्यामुळे मी म्हणणार नाही मी एवढं मतदान टाकतो. मतदान टाकणारे हे सगळेजण आहेत. कारण सगळ्यांनी ठरवलंय किंवा मी म्हणलं मतदान टाकू नका, तरी त्यांनी दादालाच मतदान टाकणार आहे. त्याच्यामुळं आमच्या गावामधनं जेवढं जास्तीत जास्त होईल तेवढे आम्ही लीड देण्याचा प्रयत्न करू. एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 100% आपल्याकडे कमळ पडणार नाही, आपल्याकडे काय पडणार आहे, बंद पडलेलं घड्याळ पडू शकण्याची गॅरंटी आहे. त्याच्यामुळे कारण मोदीची वॉरंटी आहे, गॅरंटी काय पण असू शकते. तेवढं सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्षात घ्या. मुलींनी जिथे कुठे असतील, मुलं असतील किंवा तरुण जास्त त्रास होत त्याच्यावरती सगळ्यांनी त्या बूथ यंत्रणेवर लक्ष ठेवा. जर तशी काही तुम्हाला शक्यता दिसली किंवा तशी काही चिठ्ठी पडली तर लगेच बूथ यंत्रणेवर सांगा. तो प्रॉब्लेम मशीनचा सोडवा आणि परत मतदान प्रक्रियेला सुरुवात करा. आणि मग कसं ओमदादा म्हणतील कसं जमतदार कोणाला, फक्त मशालीला. सगळ्यांनी लक्ष सगळ्यांची भगिनी कारण दादा आपल्या घरातले, आपण आपल्या घरातल्याच, तर त्यांना मी विनंती करते सगळ्यांनी प्रेम दादाबद्दलचं बघून आता मला शब्द नाही असं झालंय. सगळ्यांचं इथं उपस्थितांचं मी सगळ्यांचे आभार मानते. तुम्ही इथं वेळ काढून आलात. दादा प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नसल्यामुळे दादांना आम्हाला ही दिली की तुम्ही प्रत्येक गावागावात गाव भेट घ्या, तिथल्या लोकांना शाश्वती द्या. पण शाश्वती मला तुमची पाहिजे मतदानाची. प्रत्येकाने जाऊन मतदान करायचं आहे. ह्यावेळेस 2 मशीन्स आहेत. 31 उमेदवार असल्यामुळे 2 मशीन झाल्या. त्याच्यावर पहिल्या मशीनवर 2 नंबरचं बटन आहे. 2 नंबरच्या बटनवर उमेदवाराचं नाव, मशालीचं चिन्ह आणि त्याच्यासमोरचं बटन दाबल्यानंतर आपण साईडच्या मशीनला 4 सेकंदासाठी एक बीप होतं. एक स्क्रीनवर थोडासा लाईट येतो, त्याच्यावर आपण जे चिन्ह दाबल्या मशालीचं तेच पडतंय का याची सगळ्यांनी काळजी घ्यावी आणि भरभरून मतदान करावं. आणि दादांना आभार सगळ्यांचे. धन्यवाद. आपल्या असणाऱ्या गावामध्ये असणारे धाराशिव जिल्ह्यात उभे राहिलेले कडकदार, शिवसेनेचे असणारे कर्तबगार असणारे नेते ओमदादा यांच्या असणाऱ्या प्रचारासाठी आलेल्या ताई यांचंही आम्ही आभार मानतो. आमच्या बारक्या एवढ्या गावामध्ये तुम्ही येऊन भेट दिल्याबद्दल त्यांचंही आम्ही आभार मानतो. कारण का दादाला भेटायला जवळजवळ 6 मतदारसंघ आहेत. 6 मतदारसंघात 1700 गाव आहेत आणि 1700 गावात एवढ्या बारक्या गावात यायचं कठीण आहे.
म्हणून बहिणीला पाठवले. बहिणीचा आम्ही सत्कार केला, बहिणीचा आम्ही आभार मानतो आणि तुम्हाला शब्द देतो की आम्ही इथनं कमीत कमी का होईना पण लेट घेतल्याचं आम्ही राहणार नाही अशी मी तुम्हाला ग्राही देतो आणि आजच्या सभा हे विसर्जित झाली.